भिवंडी तालुक्यातील गोवेगावच्या स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात मोठ्या आनंदात विनायक चतुर्थी व गणेश जयंती साजरी करण्यात आली। श्री जागृत विनायक सेवाभावी मंडळ गोवे आयोजित माघी गणेशोत्सवानिमित्त स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांचा अभिषेक सोहळा व सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती। हा दिवस पाटील कुटुंब व गावकऱ्यांच्या नातेवाईकांचा स्नेहाचा दिवस रिलेटिव्ह डे म्हणून ओळखला जातो। या दिवशी गोवे गावातील मोठ्या प्रमाणात पाटील कुटुंबातील सर्व सदस्य स्वयंभू गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी उपस्थित असतात। गोवेगावच्या स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी पाटील कुटुंबातील सर्व सदस्यांनी आपली उपस्थिती लावत गणपती बाप्पांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला। यावेळी स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी देखील आपली उपस्थिती लावत गणपती बाप्पांचे दर्शन घेतले। गोवेगावमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात दिवसभर कार्यक्रमांचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला। त्यामध्ये गणपती बाप्पांचा अभिषेक, गणपती बाप्पांची महाआरती व सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठाचा देखील कार्यक्रम मोठ्या आनंदात पार पडला असून यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी आपली उपस्थिती लावत महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। श्री जागृत विनायक सेवाभावी मंडळ गोवे आयोजित माघी गणेशोत्सवानिमित्त स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शनास आलेल्या सर्व भाविक भक्तांचे स्वागत सत्कार देखील करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी गोवेगावमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त स्वयंभू श्री गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांचा जन्मोत्सव मोठ्या आनंदात गोवे गावातील ग्रामस्थांनी साजरा करीत यावेळी या उत्सवासंदर्भात गावातील ग्रामस्थ काय म्हणाले पाहूया। सांगायचं एवढंच उद्देश आमचं का मंदिर पूर्वीपासून आमच्या आजोबापासून होतं आणि आहे, पण आमच्याजवळ पैसा नव्हता, बांधकामाला पैसे नव्हते। ते आमचे काका शिवाजी पाटील होते, आधारस्तंभ त्याने काका आम्हाला मंदिर बांधायचं, तेव्हा काकांनी सांगितलं आपल्याला पैसे नाही, म्हटलं मंदिरासाठी आपण भीक मागू, बाकी कशासाठी नाही पण मंदिरासाठी भीक मागू। भीक मागितली आणि 1 वर्षात पूर्ण आम्ही मंदिर केलं। एवढंच आम्हाला हे सांगण्यासारखं आहे आणि याच्या पुढच्या पिढीला ती एक कंपनी होणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक पुढची पिढीने आमच्या पावलावर पाऊल टाकून जावे हेच उद्देश आहे। आनंद म्हणजे आमची टोटल नातेवाईक जे आहेत, आमच्या मुली वगैरे, ती सर्व नातेवाईक इथे आजच्या दिवसाला येतात, गुण्यागोविंदाने व्यवस्थित चवीचं जेवण करून जातात, एवढंच हे आहे आणि एकमेकाची भेट होते आजच्या दिवसाला। आम्ही जवळजवळ आता हा 26वा वर्ष साजरा करतो, पण 8 पिढ्यापासून आम्ही या गणपतीची सेवा करतो। आता आमच्या 6 पिढ्या तसेच सक्षम कार्यकर्ते आहेत, पण आम्ही 7व्या पिढीकडे ते आता सोपवलेले कार्य चांगल्या प्रकारे करतात। आणि शिवाजी पाटील आमच्या प्रेरणास्थान आहेत, त्यांनी सांगितले, आम्हाला शिकवण दिली की कल्याण व्हावे सर्वांचे, कोणी दुःखी असू नये, आणि तीच प्रार्थना आम्ही पुढे चालू ठेवलेली आहे। आज गणपती, आता तुळशीरामने सांगितले की आर्थिक बाब व्हायची कसं साजरी करायचं, पण आता त्याच्यावर आम्ही मात केलेली आहे की आम्ही दरवर्षी म्हणजे आम्हाला 1 लाख रुपये खर्च होतो आणि 1 लाख रुपये आम्हाला जमा होतात, त्याच्यामुळे तो 1 लाखापेक्षा जमा जास्त होतात, त्याच्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम करायला अजिबात टेन्शन नाही। शिवाय मंदिराचं आमचे 5 लाख जमा आहेत, त्याच्यामुळे कमी जास्त आम्हाला पडले कोणी म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही धार्मिक आर्थिक बाबत कोणाला लागले काही तर त्याच्यातून मदत करतो आणि हे उपक्रम सगळे आम्ही राबवत असतो। आणि त्याच्यामुळे तुम्ही तो प्रश्न विचारला, चांगला विचारला की आता तुम्ही गणपती मंदिरात करता, गणपती घरोघरी नाही, आमच्या जवळजवळ 32 चुले आहेत, 32 घरं आहेत, पण कोणीही गणपती मांडत नाही, त्याच्यामुळे तो खर्च आमचा वाचतो आणि आम्ही इथे वर्षातून एकदा येतो आणि सर्व आमच्या नातेवाईकांचा, मित्रांचा आम्ही सत्कार करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला खूप समाधान मिळतं। हे मंदिर फार प्राचीन आहे, आमची आता 7वी पिढी आहे। त्याचा इतिहास आमच्या पाळीच्या इथे त्याचा इतिहास सापडतो का गोव्याला एक स्वयंभू मंदिर आहे म्हणून, त्याचा जीर्णोद्धार करून आम्हाला आता 26 वर्ष झाले। हा आमचा रिलेटिव्ह डे, नातेवाईकांचा दिवस आम्ही साजरा करतो या दिवशी माघी गणपतींना, आणि सर्व गुण्यागोविंदाने पूर्ण पाटील कुटुंब याच्यात सहभाग होतो आणि एकत्र आनंदात साजरा करतात। गणपती बाप्पा चरणी एकच आमची मागणी आहे का आमच्या कुटुंबाला सुखी ठेव, कुटुंबाला आणि गावाला सुखी ठेव। आज माघी गणेशोत्सव ही जयंतीनिमित्त आम्ही हा एक रिलेटिव्स डे म्हणून साजरा करतोय आणि त्याचा आम्हाला आनंद भरपूर होतो, कारण त्यांची कृपादृष्टी आमच्यावर आहे। आम्हाला एवढे संकट आले, पण या आमच्या देवस्थानने आम्हाला तारून धरलंय, ही मोठी बाब आहे, ती मोठी बाब आहे आणि यांच्यामुळे आम्ही आहोत। आज
प्रत्येक जण आमच्याकडे, तरुण असो, सगळे आमच्या वयाची मुलं असतात, सगळ्यांनी इथे झोकून काम करतायत आणि सगळे लक्ष देतात. त्याच्यामुळे हा आमचा आनंदाचा दिवस आहे. माघी गणेशोत्सव 2026 ज्याप्रमाणे 2026 सुरू आहे, तर आजचा हा वर्ष सुद्धा आमचा 26वा आहे. तर खरोखरच आम्हाला आनंद वाटतो. या दिवशी आम्ही सर्वजण एकत्र येतो. या दिवसाला आम्ही रिलेटिव्ह डेज, नातेवाईक दिवस, म्हणजे नातेवाईक सर्व आमचे जमतात, बहिणी वगैरे जिथे जिथे आमच्या जिल्ह्यात येतात सगळ्यांना आम्ही आमंत्रण करतो आणि ते सर्वजण एकत्र येतात आणि आमच्या आनंदात सामील होतात. खरोखरच आम्हाला आनंद वाटतो की आम्हाला एक दिवशी सेवा करायला मिळते. लोक 5-5, 6-6, 10-10 दिवस सेवा करतात, पण या एक दिवशी आम्ही पूर्णपणे सेवा करतो. पूर्ण गावामध्ये जवळजवळ 1000 ते 1500 लोकांना आम्ही जेवणाची सुद्धा सोय करतो. ते आम्ही करत नसून आम्हाला आमचा गणपती बाप्पा करतो. आणि तसेच आम्ही सर्वजण आता खूप चांगले सक्षम झालो आहे याच्या कृपेने, की आम्ही खर्च पण करू शकतो किंवा लोक देणगी रूपाने सुद्धा आम्हाला सडल हाताने मदत करतात आणि आम्ही चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतो. या उत्सवामध्ये आमचं पाटील कुटुंबातील लहान मुलांपासून अगदी थोरांपर्यंत सर्वजण सामील होत असतात. खरोखरच हा एक आमचा आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही देवबापाचे धन्यवाद मानतो की आम्हाला हा दिवस साजरा करायला मिळतो. मी सर्व आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हिराहिरीने भाग घेतात. सर्वजण छोटा मोठा कोणी असं समजत नाही की मी काय करू, काम करू का नको, पण सर्वजण अगदी मिळेल तो काम करतात. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. स्वयंभू गणेश मंदिर हा आमचा एक नवसाला पावणारा गणपती आहे. आतापर्यंत आम्हाला स्वतःला प्रचिती आली, तर प्रत्येकाने मनामध्ये नवस बोललेला आहे, तो नवस पूर्ण झालेला आहे. तर आता काही बाहेर गावामध्ये सुद्धा लोक नवस बोलतात आणि तो नवस इथे पूर्ण करतात. जवळजवळ इथे 20 ते 25 लोक दरवर्षी आपल्या मुलाला वजन तुला करतात आणि खरोखरच त्याचाही आनंद वाटतो आम्हाला, कारण त्यांना कुठेतरी तो पावलेला असतो म्हणून ते वजन तुला करतात. तर असे प्रत्येक वर्षी 20 ते 25 वजन तुला होतात. मी खरोखरच सर्वांचे धन्यवाद मानतो.